पेठ गोळेगाव गटामध्ये हवा कोणाची आहे? दरेकर का बरं दरेकर? तेवढी कामं केलेत म्हणून त्यांची हवा आहे. काय कामं केली दरेकरांनी? पाण्याची सुविधा केली, मंदिराची कामं करतात. शिवाजी आढळराव, दिलीप वळसे पाटील यांनी काहीच केलं नाही. केले त्यांनी पण केलेत. पण सध्या आता हे पाण्यामुळं आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे. हे दरेकराचे घड्याळ विजय होणार. धनुष्यवान. धनुष्यबाण बघा, कार्यकर्ता किती जागृत आहे. कसंही विचार तरी धनुष्यबाणाला विसरत नाही. म्हणजे या ठिकाणी सुवर्णा दरेकर यांचा विजय होणार, हे सुवर्ण अक्षरांनी लिहावं लागेल असं इथं लोक म्हणतात. तर बघूया, अजून पुढे 2-4 महिला आहेत, जरा त्यांच्याशी पण बोलूया. मतदार आज जे बोलत आहेत तसं प्रत्यक्षात मतदान करतील का नाही याची शाश्वती नाही, परंतु शेवटी चर्चा तर होणारच. आणि ही चर्चा होत असताना मतदारांचे अडीअडचणी, त्यांचे प्रश्न जे जे काय काय आहेत ती लोक मांडत असतात. आता हे हॉटेल सौभावाई या हॉटेलजवळ आपण आहोत, तर मावशींशी गप्पा मारूया. मावशी, कुठलं गाव? कुरवंडी. कुरवंडी. काय नाव तुमचं? अंजना बाळासाहेब जैद. जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे, काही कानावर आहे का? आहे ना. कोण उमेदवार? मला नाही एवढं बोलता येत बा. तर मला चला, घड्याळ का धनुष्यबाण? धनुष्यबाण. धनुष्यबाण. का बरं धनुष्यबाण? का मग धनुष्यबाणच का? देता येईल गाड्या धनुष्यबाण. माझा प्रश्न असा, अच्छा एकच कुठेतरी एकाच ठिकाणी द्यायचं, धनुष्यबाण की घड्याळ? धनुष्यबाण. धनुष्यबाण, हरकत नाही. तर आपण हॉटेलच्या मालकीनबाईंशी बोलूया. ताई कुठे गेल्या? अच्छा, तुम्हीच मालकीन. अजून एक ताई होत्या ना? अच्छा, त्यांना बोलता येत नाही. अच्छा, बरं 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 बरं. तर मला सांगा, तालुक्याचे आमदार कोण आहेत? नाही सांगता याच्या एवढं आपल्याला नाही सांगता. आमदार पण माहित नाही. बरं, तुझं काय नाव इकडे? आता अन्न सुनील होती शाळेला कितवीला? 6वी. तालुक्याचे आमदार कोण? नाही माहीतच नाही. बरं, तू कितवीला आहेस? 2रीला. दुसरीला. शाळेचं नाव काय तुझ्या? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरवंडी. कुरवंडी. कितवीला आहे शाळेला? 2री. इथं प्यायला पाणी मिळतं का? हा प्यायला पाणी हा कोणी दिलं? मला नाही माहिती. छोटा कार्यकर्ता आहे. आपण या ठिकाणी पाहतोय, या कुरवंडी गावामध्ये किंवा सातगाव पठारावर पिण्याच्या पाण्याची समस्या गेले अनेक वर्ष लोकांच्या पाचवीला पुजलेली आहे. आणि देवीदास दरेकर यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली असं लोक म्हणत आहेत. आपण देवीदास दरेकरांची वकिली करत नाही, कोणावर टीका करत नाही. जे लोक मांडत आहेत ते तुमच्यासमोर सांगणं आपलं कर्तव्य आहे. आता या ताई एक इकडं आहेत, ते बहुतेक ते कार्यकर्ते त्यांना कन्व्हिन्स करत असतील, कदाचित सांगत असतील की धनुष्यबाणालाच मतदान करा. आपण ताईंशी गप्पा तर मारूया. धनुष्यबाणाला करायचं का घड्याळा करायचं त्यांचा अधिकार आहे. ताई नमस्कार. ताई, काय इकडे बिबट्या वगैरे आहे का? आहे ना. काय सध्या कामं काय चालू आहे? एकदम आराम चाललाय. इकडे ज्वारी काढायला आली की नाही? नाही ना. आता जिल्हा परिषदेला कोणाची हवा? दरेकर सरांची. का बरं दरेकरच? ते काम चांगले करताना त्याच्यासाठी काय चांगलं काम केलं त्यांनी? रस्ते वगैरे हे रस्ते दरेकरांनी केले? बाकीचे केलेत ना. वळसे पाटलांनी, शिवाजी आढळरावांनी काय केलं नाही? त्यांनी पण केलंय. जिल्हा परिषदेला धनुष्यबाणच का? जे तुम्ही कोणाच्या बरोबर जायचं तुमचा अधिकार आहे, पण असं काय तुम्हाला कोणी पटवून ठेवलंय का? नाही पडवून ठेवलंय का? नाही कोणीच पटवलं नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोणी सोडवला? दरेकर सर. आपण पाहतोय या सातगाव पठारावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देवीदास दरेकर यांनी सोडवलाय असं इथले लोक म्हणत आहेत. आता चर्चा तर होणारच. निवडून कोणाला द्यायचं, कोण कामाचा, कोण प्रश्न सोडविल हा भाग वेगळा आहे. परंतु या घोडेगाव पेठ गटामध्ये हवा ही धनुष्यबाणाची आहे असं लोक सांगतात. मतदारांनो, मतदान कोणाला करायचं, अला करायचं का बला करायचं, निर्णय तुमचा आहे. शेवटी जो लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, प्रश्न सोडवतो, अडीअडचणी मार्गी लावतो, त्याच्या पाठीशी मतदार निश्चित असतात. हा सातगाव पठार पिण्याच्या पाण्यास वाचून आणि शेतीला पाणी नसल्यामुळं खूप वंचित आहे. आणि हा वंचित असल्यामुळे सध्या या भागात पिण्याच्या पाण्याची सोय होण्याची शक्यता आहे. आता बघूया प्रत्यक्षात पाणी या लोकांना प्यायला कधी मिळतं आहे आणि लोकांचा कल कसा असणार आहे. आता या सगळ्या महिला आहेत,
एक कार्यकर्ता पुढे जाऊन सांगून आला असावा की धनुष्यबाणाला मतदान करा. कदाचित सांगितलं असेल. आता आपण या महिलांशी गप्पा मारूया, नक्की इकडे हवा कोणाची. ताई नमस्कार, कुठलं गाव? कुरवंडी. कुठे चालले? कुरवंडीतच आलेले. आता चालले कुठे? खाली गावात? आमच्या घरी चालू कुठे गेले होते? बाहेर. हो गावाला. बाहेर गेले. तर आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे. उमेदवार कोण कोणी माहिती आहे? हो आहे ना, देवीदास दरेकर आहे आपले. देवीदास दरेकर उमेदवार नाही. स्वर्णताई. कुठलं चिन्ह आहे? धनुष्यबाण. अजून कोण उमेदवार आहे? अंकुशभाऊ लांडे. ते पंचायत समिती. जिल्हा परिषदेला अजून कोण आहे? ते हे आहेत ना आपले. घड्याळ कधी पाहिलं की नाही? घड्याळाचा उमेदवार कोण आहे? मंगलताई हुले. मंगलताई हुले. मग आता काय आहे? जनमंगल, मंगल का सुवर्ण? नाही सुवर्ण. सुवर्णाताई. हा कारण मंगलताई का नको? नाही आता तुम स्वर्णताईंचे म्हणजे काम झालेले, पाण्याचं जरा काम झाले. काम भरपूर झालेली. सुवर्णाताईचा नंबर आहे का तुमच्याकडे? हो फोन उचलतात का तुमचा? लावा बरं फोन, बघू कोणाकडे नंबर आहे. बघूया खरंच सुवर्णाताई कामाची. दरेकरांचा आहे का? लावा बरं दरेकरांना. लावा बघा कोणाकडे नंबर आहे. दरेकरांचा नंबर. नंबर पण नाही. नाही सर आहे, अंकुशभाऊ लांड्यांचा आहे आमच्याकडे. नाही अंकुश लांडे लांडेवाडीचे नको आपल्याला. देवीदास दरेकर तुम्ही म्हणता ना कामाचा माणूस आहे. बघूया तुमचा फोन दरेकर घेत आहेत का. इथे काय काय समस्या आहेत अजून? सुविधा पाहिजेच आमच्या महिलांना, काय नाही काय हे. रोजगार पाहिजे. रोजगार पाहिजे, पाण्याची सुविधा पाहिजे. काय दरेकरांनी शब्द दिला असेल ना. हो बोलले ना पाणी. लावा ना तुमच्या फोनवर ना. व्हॉट्सअपला आहे ती. तोच नंबर आहे ना. ताई काय आहे? घड्याळ का धनुष्यबाण? शिवसेना. शिवसेनाच. धनुष्यबाण. ताई तुम्ही? धनुष्यबाण. ताई तुम्ही? धनुष्यबाण. ताई तुम्ही? शिवसेना. घड्याळ कोणीतरी बोला. घड्याळ नाराज? देऊ ना घड्याळाला पण एक देऊ. अच्छा एक देऊ. झेडपीला का पंचायत समितीला? असो बघा, आता या महिला बिचाऱ्या पाण्यासाठी गेले अनेक वर्ष वनवन फिरत आहेत. सध्या त्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय. आता बघूया देवीदास दरेकर फोन उचलतात का, आणि देवीदास दरेकर ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सहभागी होतात का. कदाचित लग्नात असतील तर फोन उचलणार नाही. बघूया, आता फोन उचललेला आहे. भाऊ आमची जरा मुलाखत चालली, म्हणले तुमचे भाऊ तुमचे फोन उचलतात का नाही बघूया, म्हणून आम्ही मग तुम्हाला फोन लावला. स्पीकर ऑन करा, स्पीकर ऑन करा. हॅलो हॅलो. दरेकर साहेब, ही लोक तुमच्या खूप नाराज आहेत. तेव्हा आम्हाला प्यायला पाणी नाही, व्यवस्था नाही केली. सगळी लोक तुमच्यावर खुश काय तेवढी? सगळी लोक सांगतायत आम्ही देवीदास दरेकर यांच्या पाठीशी आहे, सुवर्णताई यांना विजयी करणार. काय नेमकी जादू केली? जादू काहीच नाही, तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद. साहेब काय आम्ही इथे विचारतोय घड्याळाला मतदान आहे का, ते नाही म्हणतायत. ते म्हणतात फक्त खिचकेतान धनुष्यबाण. चला तुमच्या चांगल्या कार्याला शुभेच्छा. या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, भविष्य काळामध्ये रोजगाराचा प्रश्न सोडवा. धन्यवाद साहेब. आपण पाहतोय या सातगाव पठारावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप अडचणीचा होता. तो सोडवण्याचा प्रयत्न देवीदास दरेकर यांच्या माध्यमातून सुरू आहे, आणि म्हणूनच आमचं मत सुवर्णा दरेकर यांना असं दावा करतात. आता यांचं हे मत मतदानाच्या दिवसापर्यंत टिकेल का याबाबतची शंका घ्यायचं काही कारण नाही. परंतु जर काही अर्थकारण झालं, प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं कन्व्हिन्स केलं, तर मतदानापर्यंत काही पण होऊ शकतं. पण आजच्या घडीला या परिसरामध्ये धनुष्यबाणाचीच हवा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.